Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very warm welcome to all the people who are gathered here this night. जे सर्वजण आज रात्री इथे जमा झालेले आहेत सगळ्यांचं उबदार स्वागत करतो. And also those who are watching us online on various platforms. आणि ऑनलाईन जे वेगवेगळ्या माध्यमांवर आम्हाला पाहतायत त्यांचं सुद्धा स्वागत करतो. Welcome 2025. 2025 चं स्वागत आहे. तुमचंही स्वागत आहे. This is the first Saturday of 2025. 2025 या नवीन वर्षाचा हा पहिला शनिवार आहे. And we are beginning this day with God's word. आणि आज आपण सुरुवातच देवाच्या शब्दाने करणार आहोत. Because we want God's blessings. कारण आपल्याला देवाचे आशीर्वाद हवे आहेत. If the beginning is right, the ending will be right. सुरुवात नीट झाली तर अखेर नीट होते. Praise God. देवाला धन्यवाद. And we are beginning with God. आणि आपण देवानं सुरुवात करत आहोत. Surely God will walk with us all along this 2025. आणि म्हणून नक्कीच देव आपल्या सगळ्यांच्या सोबत संपूर्ण वर्षभर चालेल. God has reserved special blessings for you today. देवाने आज तुम्हा सगळ्यांसाठी खास आशीर्वाद नेमून ठेवलेले आहेत. So please don't go home without receiving this blessing. तर कृपया कोणीही देवाचे आशीर्वाद घेतल्याशिवाय मधूनच उठून जाऊ नका. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. We'll open our Bibles to Proverbs chapter 10 verse 28. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि त्यातलं 28वे वचन आपण यावेळेला काढूया. नीतिसूत्र 10:28. If you have got your Bibles, kindly open to Proverbs 10 verse 28. तुमच्याकडे जर बायबल असेल तर कृपया सगळ्यांनी ते उघडा. नीतिसूत्र 10वा अध्याय आणि 28वे वचन. The hope of the righteous shall be gladness, but the expectation of the wicked shall perish. नीतिसूत्र 10:28 मध्ये लिहिलंय, न्यायीची आशा हर्ष अशी होईल पण दुष्टांची अपेक्षा नाहीशी होईल. Praise God. देवाला धन्यवाद. This verse reminds us of a powerful truth. हे वचन आपल्याला एका सामर्थ्यवान सत्याची आठवण करून देतं. A powerful truth for this new year. या नवीन वर्षासाठी असलेलं सामर्थ्यवान सत्य. Those who oppose God आणि जे लोक देवाला विरोध करतात and those who ignore His wisdom, किंवा जी माणसं देवाच्या ज्ञानाकडे कानाडोळा करतात, they will find their plans come to nothing. त्यांच्या लक्षात येईल की त्यांच्या योजना शून्यात निघत आहेत. But for those who follow God, पण जी माणसं देवाच्या मागे चालतात, those who walk in righteousness, आणि जी माणसं नीतिमानपणे चालतात, those who trust in God, जी माणसं देवावर विश्वास ठेवतात, there is hope and joy ahead for you. त्या माणसांना पुढे मात्र आशा आणि आनंद ठेवलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. If you obey God तुम्ही जर देवाचं आज्ञापालन केलं and trust God आणि देवावर विश्वास ठेवला, in this new year 2025, या 2025 नवीन वर्षामध्ये your life will be filled with gladness तर तुमचं जीवन आनंदाने भरलेलं and असेल you will have a brand new future. आणि नवीन कोरं भवितव्य तुम्हाला लाभेल. Praise God. देवाला So धन्यवाद. don't be afraid. म्हणून घाबरू नका. Nothing bad is going to happen to you in this new year. काहीच वाईट होणार नाहीये या नवीन वर्षी तुमच्या जीवनात. If God is in control of your life, परमेश्वराने जर तुमच्या जीवनाचा ताबा घेतलाय God will take care of you. तर परमेश्वरच तुम्हाला वर्षभर सांभाळेल. Praise God. देवाला धन्यवाद. The ambitions of the wicked will perish, दुष्ट लोकांच्या महत्वाकांक्षा नाहीशा होतील, but पण the expectations of the righteous will end in celebration. नीतिमान माणसांची अपेक्षा मात्र आनंदोत्सवात बदलेल. Praise God. देवाला धन्यवाद. I hope in God. माझी आशा देवावर आहे. I believe माझा विश्वास आहे that God has reserved great things for me in the new year. की देवाने या नवीन वर्षी माझ्यासाठी महान गोष्टी राखून ठेवल्या आहेत. Why? का? Because I walk with God. कारण मी देवासोबत चालत आहे. Because I trust in कारण God. माझा देवावर विश्वास आहे. Because I seek His face कारण every मी day. देवाचं मुख रोज शोधत If आहे. you also do the same thing, तुम्ही लोकांनी सुद्धा जर असंच केलं you don't need to be anxious about 2025. तर तुम्हाला 2025 ची चिंता करायची गरज नाही. Everything will fall in place. सर्व काही जागच्या जागी पडेल. That which has not happened in 2024 will start happening in 2025. जे 2024 मध्ये झालं नाही ते 2025 या सालात होईल. All the incomplete work of 2024 will be completed in 2025 by the grace of God. 2024 चं सगळं अर्धवट आणि अपुरं काम 2025 मध्ये देवाच्या कृपेनं पूर्ण होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 65 verse 11, स्तोत्र संहिता 65:11, God will crown your year with His goodness. परमेश्वर तुमचं वर्ष त्याच्या चांगुलपणाने मुकुटमंडित करेल. It is written असं लिहिलंय in Psalm 65 verse 11, स्तोत्र संहिता 65:11 हे वचन आहे. God will crown your year with His goodness. परमेश्वर तुझं वर्ष त्याच्या चांगुलपणाने मुकुटमंडित करेल. Thank God that you have entered the new year. देवाचे आभार मान की तू नवीन वर्षात पदार्पण केलेलं आहेस.
Many of the people have not seen 2025. अनेक माणसांनी 20-25 हे साल पाहिलंच नाही. Many of them finished their race in 2024. अनेक माणसांची आयुष्याची शर्यत 20-24 मध्ये संपली. But God allowed you to see 2025. पण देवाने तुम्हा लोकांना 20-25 हे साल पाहायची परवानगी दिली. Say thank you, Lord. सगळ्यांनी म्हणा धन्यवाद प्रभू. Thank you, Lord, सगळ्यांनी म्हणा धन्यवाद प्रभू. for allowing me to see 2025. मला 20-25 हे साल पाहायची परवानगी दिलीस, धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद. If He has allowed you to see 2025, आणि देवाने जर तुम्हा लोकांना 20-25 हे वर्ष पाहायची परवानगी दिली आहे, will He not clothe you? तर परमेश्वर तुम्हाला या वर्षी नेसवणार नाही का? Will He not feed you? परमेश्वर या वर्षी तुम्हाला खायला घालणार नाही का? Will He not take care of your family? परमेश्वर या वर्षी तुमच्या परिवारांना सांभाळणार नाही का? Surely He will. नक्कीच करणार. त्याने नवीन वर्ष दाखवलंय तर बाकीचंही तो करणार. Praise God. देवाला So धन्यवाद. as you have entered this new year, तर जसं तुम्ही लोकांनी या नवीन सालात पदार्पण केलंय, remember one vital thing. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा. Protect your hope. स्वतःची आशा सुरक्षित ठेवा. Don't lose your hope. स्वतःची आशा सुरक्षित ठेवा. आशा सोडू नका. Let it not slip from your heart. तुझी आशा तुझ्या हृदयातनं जाऊ देऊ नको. Let your hope be fixed on God. तुझी आशा देवावर केंद्रित ठेव. If you manage to hold on to hope, आणि जर तुला त्या आशेला धरून राहता आलं, God will take care of the rest. तर परमेश्वर बाकीचं सर्व सांभाळून घेईल. So this year, म्हणून या वर्षी hope for the best चांगल्या गोष्टींची आशा ठेव. and place your hope in God for the best. आणि आपली आशा देवावर ठेव की देव माझं चांगलं करेल. Protect your hope स्वतःची आशा सुरक्षित ठेव. because it is your anchor. कारण की ती आशा तुझा सुकाणू आहे. It is an anchor in uncertain times. ती आशा अनिश्चित काळात तुझा सुकाणू आहे. So first of all, तर प्रथम thank God that He has allowed you to see this year, देवाचे आभार माना की देवाने तुम्हा लोकांना हे साल पाहायची परवानगी दिली. because this is not to be taken lightly. कारण की हे गृहीत धरून चालणार नाही आणि हे हलक्यात घेऊन चालणार It नाही. is evidence कारण की हा पुरावा आहे. that God is interested in your life. परमेश्वराला तुझ्या जीवनामध्ये उत्सुकता, इंटरेस्ट आणि रस आहे याचा पुरावा आहे की देवाने हे साल तुला दाखवलंय. That means He has a plan for you. याचा अर्थ देवाची तुझ्यासाठी काहीतरी योजना आहे. That means He has a purpose for you. याचा अर्थ देवाचा काहीतरी तुझ्यासाठी संकल्प आहे. If God were finished with you, जर देवाचं तुझ्यासाठीचं काम संपलं you असतं wouldn't have seen this day. तर आजचा दिवस सुद्धा तू पाहिला नसतास. Praise God. देवाला धन्यवाद. I'm not saying that this year will not be with having any challenges for you. असं सगळं सांगताना मी असंही म्हणत नाहीये की या नवीन सालामध्ये तुम्हा लोकांना समस्या किंवा आव्हानं येणार नाहीत, असं नाही. Anxiety will still exist. चिंता, दडपण, समस्या हे सगळं असणार आहे. And events may occur that have the power to shake people's faith. आणि अशा काही घटना सुद्धा माणसांच्या जीवनात घडतील या साली की ज्यातून कदाचित त्यांचा विश्वास कधी ना कधी थोडा डगमगेल, हादरेल. At times something will happen in your life कधी कधी आयुष्यात या साली सुद्धा काहीतरी असं होईल which will cause you to be emotionally and physically drained up. ज्याच्यामुळे तुला शारीरिक रीतीनं दमल्यासारखं वाटेल, भावुक रीतीनं दमल्यासारखं वाटेल. But पण in the midst of it all, असं जरी सगळं या सालात झालं तरी या सगळ्यामध्ये we have God with us. देव आपल्या सोबत आहे ना. We have God with us. देव आपल्या सोबत आहे. रुपेरी किनार आहे. Amen. आमेन. आयुष्याच्या साडीला असलेली रुपेरी किनार देव. Many in the world will be affected आणि जगामध्ये अनेक लोकांवर परिणाम होईल. by untoward circumstances. अशा काही घटना त्यांच्या जीवनात घडतील, दुर्घटना घडतील की ज्याचा परिणाम त्या जगातल्या माणसांवर होईल. They may feel no hope on the horizon, आणि त्या माणसांना असं वाटायला लागेल मला काही आशाच नाहीये. but for us, पण आपलं जर म्हटलं our hope is in God. आपली आशा देवात आहे. Say, my hope is in God. म्हणा माझी आशा देवात आहे. My hope is in God. माझी आशा देवात आहे. You know, the world reacts in different ways. तुम्हाला माहित आहे ना, जग वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया देतं. In bad situations, it reacts in different ways. वाईट परिस्थितीमध्ये जग आणि जगातली माणसं वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देतात. Because its hope is not set on God. कारण की जग आणि जगातल्या माणसांची आशा देवावर नाहीये. Some refuse to think or talk about the future. काही माणसं तर भविष्याविषयी विचार करत नाहीत आणि बोलत सुद्धा नाहीत. Others try to escape their anxieties through alcohol and drugs. इतर काही माणसं दारूचं व्यसन करून, ड्रग्सचं व्यसन करून आपला सगळा ताण तणाव, टेन्शन दूर करायचा प्रयत्न करतात. Still others rush to religious places seeking solace. आणि काही इतर माणसं धार्मिक स्थळी जाऊन शांती शोधायचा प्रयत्न करतात. Tragically,
आणि अगदी महाभयानक रीतीनं ट्रॅजिकली म्हणा, A few may even conclude that death is more preferable to life. काही लोक असाही निष्कर्ष काढतील की मला जगायचंच नाहीये, कारण आयुष्य चांगलं नाहीच आहे, मला मरायचं आहे. But what should you do पण तुम्ही लोकांनी काय केलं when पाहिजे? life seems overwhelming? What you should do? आयुष्य जेव्हा तुमच्याही जीवनावरती, आयुष्यावरती काही ना काही अशा सगळ्या घटना, दुर्घटना घेऊन येतं, त्याला तुम्ही लोकांनी काय करायला हवं? My answer is very simple. माझं उत्तर याला फार साधं आहे. Protect your hope in God. तुझी आशा देवावरची सुरक्षित ठेव, सांभाळून ठेव, Never lose this hope. आणि कधी देवावरची आशा सोडू नको. Protect this hope. ही आशा सुरक्षित ठेव, Bible says जपून ठेव, ज्याला म्हणतात ना तशी जपून ठेव. बायबल म्हणतं in Job 8 verse 14, योबाचा 8 अध्याय 14 वचन, the hypocrite's hope is fragile, ढोंगी माणसांची आशा फार नाजूक असते. for he trusts in something as fragile as a spider's web. कारण की ढोंगी माणसं अशा कशावर तरी आशा ठेवत असतात की जे जणू काही कोळ्याच्या जाळ्यासारखं नाजूक आहे. The hope of a hypocrite is frail ढोंगी माणसाची आशा नाजूक आहे, because कारण it is built on unstable foundations. ती चंचल पायावर उभारलेली आहे. तो पाया स्थिर नाही, तो पाया अस्थिर आहे. It's like leaning on a spider's web. हे असं आहे ना की कोळ्यानी जाळं केलं, त्या जाळ्यावर आपण आधार घ्यायचा प्रयत्न करतोय. That spider's web is so weak. जाळ्याचा आधार आपण कसं घेणार? ते जाळं इतकं अशक्त आहे. It cannot sustain you. कोळ्याच्या जाळ्यातनं तुला आधार मिळणार नाही. Even a child brushing against it, that web will be destroyed. एखादं लहान लेकरू जरी त्या जाळ्याला असं घासून गेलं तर ते जाळं तुटून फुटून जातं. And that is what happens to those who put their hope in the temporary things of the world. असंच होतं अशा लोकांचं की जी माणसं जगातल्या तात्पुरत्या गोष्टींवर आशा ठेवतात. What is your condition of the heart today? तुझ्या हृदयाची अवस्था आज काय आहे सांग? कसं आहे तुझं हृदय? If your heart says, I trust in God, तुझं हृदय जर म्हणत असेल की नाही बाबा माझा देवावर विश्वास आहे, then it is the strongest anchor. तर मग सगळ्यात खंबीर असा सुकाणू देवच आहे. You know, a ship needs an anchor to be steady in the waters. एखाद्या जहाजाला सुकाणू लागतोच आहे पाण्यामध्ये स्थिर राहायला. And your anchor is the hope. तुझा सुकाणू, तुझी आशा देवावर, Your trust in God. तुझा देवावर, तुझी देवावरची आशा, तुझा देवावरचा विश्वास. I know some people's hope has been dashed today. मला माहितीये आज अनेक लोकांच्या किंवा बऱ्याच काही लोकांच्या आशा ज्या आहेत त्या थोड्याशा कुठेतरी आपटल्यासारख्या झाल्या. But God is speaking to you. पण देव आज रात्री तुमच्याशी बोलत आहे. If you hope in me, ते म्हणत आहे तू जर माझ्यावर आशा ठेवली I will establish your steps. तर मी तुझ्या पावलांना स्थिर स्थावर करीन. Praise God. आमेन. In Hosea chapter 2 verse 15, God said, होशेचा 2 अध्याय 15 वचन देव म्हणतो, I will transform a valley of troubles into a door of hope. संकटांचं खोरं मी आशेच्या दारात बदलीन असं लिहिलंय. Praise God. आमेन. Whatever troubles you face तर today, ज्या कुठल्या त्रासातनं आज तुम्ही जात असाल, God can turn them into opportunities देव त्या सर्व त्रासांना एका संधीत बदलेल. for hope and renewal. आशेची संधी, नूतनीकरणाची संधी. Bible says in Matthew 12 verse 21, मत्थ्याचा 12 अध्याय 21 वचन बायबल म्हणतं, all the nations of the world will put their hope in Him. जगातले सर्व देश देवावर आशा ठेवतील. That time is coming ती वेळ येत आहे when all the nations of the world, ज्या जगातला प्रत्येक देश they will trust our living God. जिवंत देवावर विश्वास ठेवेल. Because God alone is the source of true and lasting hope. कारण देव एकमेव खऱ्या आशेचा आणि विश्वासाचा स्रोत आहे. Even in the darkest moments, अगदी काळ्या कुट्ट समयी सुद्धा, when everything seems lost, ज्या सगळं काही हरवल्यासारखं वाटतं, you can turn back to God and God will help you. त्याला तुम्ही देवाकडे वळू शकता आणि देव तुम्हाला मदत करेल. And there you will find real hope. आणि तिथे तुम्हाला खरी आशा सापडेल. Bible says in Jonah chapter 2 verse 7, योनाचा 2 अध्याय 7 वचन बायबल म्हणतं, when I had lost all hope, ज्या माझी सगळी आशा गेली, I turned my thoughts once more to the Lord. त्याला परत एकदा माझे सगळे विचार मी देवाकडे लावले. Praise God. देवाला धन्यवाद. Finally it has to be God. सरते शेवटी देवाकडे यावंच लागेल बेटा. Other things may help, may not help, बाकीच्या गोष्टीतनं कदाचित मदत होईल, नाही तर मदत होणारही नाही. but God is our sure help. पण देव मात्र आपली 100% मदत करणार हे खरं आहे.
Bible speaks of Job. बायबलमध्ये इयोबाविषयी लिहिलंय. He was one of the richest man of the East. हा इयोब पूर्वेकडचा एक अतिशय श्रीमंत माणूस होता. He never thought that he would ever undergo the severest of trials in his life. कधीच इयोबाने असा विचार केला नाही की त्याच्या आयुष्यात काही त्रास येतील का, काही दुर्घटना होतील. But you know, life can at times make a mockery of us. पण जीवन कधी कधी आपली थट्टा करून जातं, मस्करी करून जातं. In a year's time, एका वर्षात he lost his business. इयोबाचा व्यवसाय सगळा ठप पडला. He lost his 10 grown-up children. त्याला 10 वयात आलेली मुलं होती, तीही गेली. And he himself was inflicted with an incurable disease. आणि त्याला स्वतःला एक न बरा होणारा आजार झाला. एका वर्ष 365 दिवसांमध्ये इयोबाच्या आयुष्यात हे झालं. Only his wife was spared. आणि फक्त त्याची बायको जिवंत राहिली होती. बाकी मुलं मेली, व्यवसाय ठप पडला, स्वतःला आजार झाला जो बरा होईना. What kind of life that was? कुठल्या पद्धतीचं जीवन झालं हे. His friends came to meet him आणि मग त्याचे मित्र त्याला भेटायला आले त्या अवस्थेत. because of his sorry state. कारण की मित्रांच्या लक्षात आलं की इयोबाची अवस्था सध्याला फार वाईट आहे, आपण जाऊन त्याला भेटूया. But what will they say? पण मित्र येऊन भेटून बोलणार तरी काय? What can man say? मनुष्य अशा परिस्थितीत काय बोलणार? What can man comfort? आणि मनुष्य काय सांत्वन देणार एखाद्याला जो असल्या सगळ्या प्रसंगातनं चाललाय? 10 children died. 10 मुलं त्याची एक साथ मेली. Business gone. त्याचा व्यवसाय गेला. Man himself is on the verge to die. तो स्वतः मरायला टेकलाय. Friends were poor comforters. तर मित्रांना काही सांत्वन देता आलंच नाही. Finally, सरते शेवटी Job turned to God इयोब देवाकडे वळला. because he knew that his hope is only God. कारण त्याला कळलं की माझी आशा फक्त आता देव आहे. I'm telling you, मी सांगतो ना, if you want to be victorious this year, जर तुम्हाला या वर्षी विजयी व्हायचं असेल, you have to hope in God. तुम्हाला देवावर आशा ठेवावीच लागेल. There is no other way. बाकी आपल्याला दुसरा कुठला मार्ग नाही. You have to cling to him in humility. तुम्हाला नम्रतेनं देवाला लपटून राहावं लागेल. You have to set aside your arrogance तुम्हाला तुमचा उद्धटपणा बाजूला ठेवावा लागेल. and say, I need God. आणि म्हणावं लागेल तोंड उघडून की मला देवाची गरज आहे, कोणी मला देव देता का देव. If you want yourself to be happy and your family to be happy, you have to turn to God. जर तुझी इच्छा असेल की तू स्वतः आणि तुझा परिवार आनंदी राहावा, तर तुला स्वतःला देवाकडे वळावंच लागेल. Let the worldly people fight. बाकी जगिक माणसांनी भांडणं करतायत करू दे. Let them cheat. जगातली माणसं फसवतायत फसू दे. Let them destroy. जगातली माणसं नाश करतायत करू दे. They don't have God on their side. जगातल्या माणसांच्या बाजूनं देव नाहीये. God will never stand by the wicked आणि देव कधीच दुष्ट माणसांच्या साथीला उभा राहत नाही. because God is a holy God. कारण देव पवित्र देव आहे. The world is foolish to think that even after they do all the wickedity, God will stand by them. हे जग मूर्ख जग आहे की ज्या जगाला असं वाटतं की सगळी पाप आणि सगळी दुष्टपणाची कामं करून सुद्धा देव माझ्या बाजूने उभा आहे. हे मूर्खपणा आहे. It is ignorance. अजाणता आहे ही, अजाणता, अज्ञानता. The hope of the righteous shall be gladness, नीतिमानांची आशा आनंद असेल, but the expectation of the wicked shall perish, says पण the दुष्ट Bible. लोकांच्या आशा नाश पावतील असं बायबल म्हणतं. Look at Job. इयोबाकडे परत बघा. Bible says in Job 13 verse 15. बायबल म्हणतं इयोबाचा 13वा अध्याय 15वं वचन. Job said, इयोब बोलला, though God slays me, जरी परमेश्वराने मला ठार मारलं yet I will trust on him. तरीही मी त्याच्यावर विश्वास ठेवीन. Praise God. देवाला धन्यवाद. He was saying, तो म्हणत होता God may even multiply my sorrows, की परमेश्वर कदाचित माझं दुःख अजून वाढवेल, or he may allow my pain to be multiplied, किंवा कदाचित परमेश्वर माझ्या वेदना यातना वाढवेल that I may not survive it. की मी मला ते सहन करायला होऊ नये. But yet, तरी even while I am dying, जरी मी मरायला टेकलो आणि मला असल्या यातना झाल्या, I will hope in God. तरी मी देवावरच आशा ठेवणार आहे. मला किती चिमटे बसो, मला किती त्रास हो, Such kind of hope will find audience with God. अशा पद्धतीची जी आशा असते ना, त्या आशेकडे देवाचं लक्ष जातच. And so though Job was suffering so much, आणि म्हणून इयोबाला जरी एवढा त्रास होत होता and the problem was like a mountainous आणि problem, समस्या त्याच्या आयुष्यातली डोंगरा एवढी मोठी होती, yet तरी he सुद्धा was willing to meet them with the strength of God, तो सगळ्या समस्यांना देवाच्या शक्तीनं तोंड द्यायला तयार होता. that God would intervene in my case. की परमेश्वर माझ्या प्रकरणांमध्ये माझी मध्यस्थी करेल. And he showed it to the whole world आणि इयोबाने संपूर्ण जगाला दाखवलं that he was not a hypocrite, की मी ढोंगी आणि सोंगाड्या नाहीये. that if he said he trusted on God, की मी जर म्हणत आहे माझा देवावर विश्वास आहे, then he will trust on God till death. तर बस मरेपर्यंत तो देवावर विश्वास ठेवणारच आहे, हे त्याने जगाला दाखवलं.
He showed the whole world. संपूर्ण जगाला त्याने दाखवून दिलं. Bible says बायबल म्हणतं in Job 13 verse 16, योबाचा 13वा अध्याय 16वा वचन, Job said, योब म्हणाला, this will work out for my salvation, हे माझ्या तारणाकडे होणारं काम आहे. for no hypocrite can stand before God. कारण एकही ढोंगी माणूस देवासमोर उभा राहू शकत नाही. No hypocrite can stand before God. ढोंगी आणि सोंगाडी माणसं देवासमोर उभी नाही राहू शकत. We have to break down. आपल्याला कधीतरी कुठेतरी स्वतःला तुटावं लागेल We have to shed tears. आणि आपल्याला थोडंसं रडू तर यायलाच हवं, डोळे तर भिजलेच पाहिजे We have to bow down before God. आणि देवासमोर आपण झुकलंच पाहिजे, देवाला नतमस्तक केलंच पाहिजे. We have to repent before God. आपल्याला देवासमोर येऊन पश्चाताप करायलाच हवा, Because कारण there is no help anywhere. बाकी इतरत्र आपल्याला कुठेही काही मदत नाहीये, Only God. फक्त देवच आपली मदत आहे. तर त्या देवासमोर आखडू बनून चालणार नाहीये. Job is saying, इयोब म्हणतो, I'm not a hypocrite. मी ढोंगी नाहीये. Even in the worst of troubles, अगदी वाईटातल्या वाईट त्रासात सुद्धा I know if I hope in Him, इयोब म्हणतो, मी जर देवावर आशा ठेवली if I just trust in Him, आणि फक्त देवावर विश्वास ठेवला, He will save me. देव मला वाचवेल, Because He is my only hope. कारण देव एकमेव माझी आशा आहे. आमेन. No matter how things turn out for you, तर तुझ्याही जीवनात गोष्टी जरी कशाही झाल्या, He will save you. देव तुला वाचवेल, देव तुला वाचवेल. But you have to follow hard after God. पण त्यासाठी तुला देवा मागे मनोभावे चालावं लागेल. And Job said, इयोब म्हणाला, just wait and see, this is going to work out for the best for me. फक्त वाट बघा, पहा, माझ्यासाठी हे सगळं चांगल्याकडेच होणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. If you want to receive double honor this year, you have to turn to God. तुम्हा लोकांना यावर्षी जर दुप्पट मान हवा असेल तर तुम्हाला देवाकडे यावंच लागेल. You have to be serious with God. तुम्हाला देवाला गांभीर्याने घ्यावं लागेल. टाइम पास चालणार नाही. I'm walking with God for the past 35 years. आज 35 वर्ष मी देवासोबत चालत आहे. Every morning I meet Him. दररोज सकाळी मी देवाला भेटतो. Every day I pray to Him. रोज मी देवाला प्रार्थना करतो. Every day I read the रोज Bible. मी बायबल वाचतो. Every day I say, I trust you, Lord. रोज मी म्हणतो की देवबाप्पा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. He is my hope. तो माझी आशा He आहे. is my joy. तो माझा आनंद He आहे. is my strength. तो माझी ताकद आहे. Where will I go? कुठे जाणार मी देवाला सोडून? Praise God. तुझं सोडून ख्रिस्ता मी जाऊ कुठे? I will wait on God. मी देवाचरणीच वाट पाहणार. मी जाणार कुठे? I will trust on God. मी देवावरच विश्वास ठेवणार. माझं दुसरं आहे कोण? Let there be a delay in my life. आणि माझ्या आयुष्यात जरी काही गोष्टी उशिरा झाल्या, It's okay. ठीक आहे, Because I'm waiting on Him. कारण मी देवाचरणी वाट पाहतोय. मी काही वेळ वाया घालवत नाहीये. Job is saying, I have waited on God. I will wait on God. इयोब म्हणतो, मी देवाचरणी वाट पाहिलेली आहे आणि मी देवाचरणी वाट पाहणार आहे. I have waited last year. I will wait this year. गेल्या वर्षी मी देवाचरणी वाट पाहिली, या वर्षी सुद्धा मी देवाचरणीच वाट पाहणार आहे. God has His best timing for आणि me. देवाकडे माझ्यासाठी अतिउत्तम वेळ आहे. I'm waiting on God who never disappoints me. मी देवाचरणी वाट पाहतोय की जो देव मला कधी नाराज करत नाही. Job is saying, इयोब सांगतो ना, even if the devil should strip away comfort after comfort, जरी सैतानाने येऊन माझं सगळं सांत्वन दिलासा काढून घेतलं, and though I cannot see any respite to my sorrow, आणि जरी मला माझ्या दुःखांचा अंत कुठे दिसला नाही, even if I sink into death, आणि जरी मी मृत्यूत बुडलो, he was determined not to give up. तरी त्याने निश्चय केला होता, मी हार मानणार नाही. I hope now. आता माझी आशा आहे. In my sickness, I will hope in Him. माझ्या आजारांमध्ये मी देवावर आशा ठेवणार In आहे. the death of my 10 children, I will hope on Him. माझ्या 10 मुलांच्या मृत्यूत सुद्धा मी देवावर आशा ठेवलेली In the आहे. loss of my business, I will hope on Him. माझ्या व्यवसायाच्या नुकसानात सुद्धा मी देवावरच आशा ठेवणार आहे. Even before dying, I will hope in Him. आणि मी मरणा अगोदर सुद्धा देवावरच आशा ठेवणार आहे. I will hope and die. मी आशा ठेवीन देवावर आणि मग मरीन. शेवटचा श्वास मी असं म्हणून घेईन की देवबाप्पा, माझी आशा अजूनही तुझ्यावर आहे आणि माझा अंत होईल. This is the highest kind of devotion any man can have towards ही God. उच्च पद्धतीची भक्ती आहे बेटा. भक्ती, कुठलाही माणूस देवाची जी भक्ती करतो ना, त्या भक्तीचा हा उच्च प्रकार आहे. When professed earthly friends become cold towards you, आणि जगातले आपले नावाचे जे यार दोस्त आणि मित्र आपल्या प्रित्यर्थ जेव्हा थंडगार पडतात, maybe your love may be also chilled towards them. कदाचित तुमचंही मग त्यांच्यावरचं प्रेम थोडं थंड पडेल, कारण त्यांना पडलेली नाहीये तुमची. मग तुम्हाला सुद्धा असं वाटायला लागेल, मी तरी त्यांचं टेन्शन आणि काळजी करून काय करू. It's okay. ठीक आहे, Don't become cold towards God. देवा प्रित्यर्थ थंड पडू नका.
Because every time Job saw God, he had a sparkle in his eyes. कारण ज्या दरवेळेला इयोबाने देवाकडे पाहिलं त्या दरवेळेला त्याच्या डोळ्यात परत चमक आली. Say, your gone life comes when you seek God. तुझं गेलेलं जीवन परत येतं तू देवाला शोधायला लागल्यावर. की माझा जीव गेला होता प्रार्थना करून परत आला. Say, though I walk in the valley of the shadow of death, I will fear no evil. जरी मृत्यूछायेच्या दरीतून मी चाललो तरी मी कुठल्याही अरिष्टास भिणार नाही. Because his rod and his staff, they comfort me. कारण त्याची आकडी आणि काठी माझं सांत्वन करतात असं वचन आहे. Oh God, whom I have in heaven. माझ्या देवा माझं स्वर्गात कोण आहे? Only you. फक्त तू. Whom I have on this earth. माझ्या देवा या पृथ्वीवर माझं कोण आहे? Nobody. कोणी नाही. But you. फक्त तू. आणि मला लागतंय तरी कोण? कोणी नाही. फक्त तू. I will never doubt you, O God. मी तुझ्यावर कधी शंका घेणार I नाही. cannot doubt you, O मी God. तुझ्यावर शंका घेऊच शकत नाही. You shall be my eternal affection. तूच अनंत काळचं माझं प्रेम आणि भाव असशील. You shall be my eternal praise. आणि तूच अनंत काळासाठी माझी स्तुती असशील. You shall be my eternal worship. तूच अनंत काळासाठी माझी आराधना उपासना असशील. Where can I go from your presence? तुझा सहवास सोडून ख्रिस्ता मी जाऊ कुठे? Every Saturday we come here because you have the words of eternal life. दर शनिवारी आम्ही सगळे पळत पळत इथे येतो कारण की जीवन अनंत काळच्या जीवनाचे शब्द तुझ्याकडून मिळतात. God saw his hope. God देवाने- saw his trust. देवाने योबातली आशा विश्वास पाहिलं God helped him. आणि मग देवाने त्याला सहाय्य केलं. God healed him. देवाने त्याला बरं केलं. God gave him 10 more children. देवाने अजून 10 मुलं त्याला दिली. God gave his business back. देवाने त्याचा गेलेला व्यवसाय त्याला परत केला. And Bible says आणि बायबल म्हणतं in Job 42 verse 10, योबाचा 42वा अध्याय 10वं वचन God blessed him double. देवाने त्याला दुप्पट आशीर्वाद दिला. आधीपेक्षाही जास्त दुप्पट दिला. What is the use if God had blessed him what he had before? काय फायदा? देवाने अगोदर त्याच्याकडे जेवढं होतं तेवढाच आशीर्वाद त्याला परत केला असता तर त्यात काही फायदा आणि विशेष नाही. Man can do that. मनुष्य ही कामं करू शकतो की माझं जेवढं गेलं होतं तेवढं मला मिळालं. But when God does it, पण जेव्हा देव करतो he has to give you double. देव दुप्पट परत देतो. So what have you lost in your life? तर तुझ्या आयुष्यात तुझं काय नुकसान झालंय? What have you lost in 2024? 2024 मध्ये तुझं काय नुकसान झालंय? God will double it up in 2025. देव दुप्पट परत करेल 2024 मध्ये तुला. That kind of trust you should have in God. अशा पद्धतीचा तुझा विश्वास देवावर हवा. So as we have stepped into this new year, तर या नवीन वर्षात आपण आता प्रवेश केलेला आहे. I urge you मी तुम्हाला विनंती करतो to hold on to hope की आशेला धरून राहा. just as Job did it. जसं योबाने केलं तसं तुम्ही करा. Life may not always make sense. जीवन आयुष्य नेहमी अर्थपूर्ण असणार नाही. Delays, उशीर, disappointments, नाराजी, difficulties अडचणी might try to shake your faith. कदाचित तुमच्या विश्वासाला कुठेतरी हादरवायला पाहतील. But even in the midst of it all, पण त्या सगळ्यामध्ये let not your hope on God decline. तरी सुद्धा तुमची देवावरची आशा कमी होऊ देऊ नका. Learn a lesson from Job. इयोबाकडून हा धडा शिका. Waited through his darkest times. इयोब त्याच्या काळ्या खुट्ट समयी सुद्धा देवाचरणी वाट पाहत राहिला And God honored his hope. आणि देवाने त्याच्या आशेचा मान केला. The Bible tells us बायबल आपल्याला सांगतं that God, out of his great love, परमेश्वराने त्याच्या महान प्रेमाद्वारे created our first parents on this earth. आपल्या प्रथम पालकांना या जगात निर्माण केलं. Their names were Adam and Eve. त्यांचं नाव होतं आदाम आणि हव्वा. He lavished them with abundance. परमेश्वराने विपुलता त्यांच्यावरती ओतली. He provided all their needs. परमेश्वराने त्यांच्या सर्व गरजाही भागवल्या. But they disobeyed against God. पण त्या दोघांनी देवाविरुद्ध आज्ञाभंग केला. They heard the voice of the devil. त्यांनी सैतानाची वाणी ऐकली And their hope was lost. आणि त्यांची आशा हरवली. They were driven from the paradise. आणि ते सुखलोकातनं बाहेर काढण्यात आले. They were living in Eden garden. ते एदेनेच्या बागेत राहायचे. But God removed them out of that place. पण देवाने त्या जागेतून त्यांना बाहेर काढलं. They wandered outside without God. आणि मग त्या बागेच्या बाहेर देव त्यांच्या सोबत नव्हता आणि देव नसल्यामुळे ते भटकत राहिले. Separated from God. देवापासून वेगळे झाले. Separated from God's presence. देवाच्या सहवासापासून वेगळे झाले. And man became just a shadow of his past. अशा रीतीने मनुष्य त्याच्या भूतकाळाची सावली झाला. Man became like a branch that was cut off from the tree. आणि मनुष्य एक अशी फांदी झाला की जी झाडापासून कापलेली आहे. कारण की मी का म्हणतो मनुष्य, कारण आदाम हवेपासूनच मनुष्य जात आलेली आहे. Look at the world today. आज तुम्ही जगाकडे एक नजर टाका.
They are similar to the branch that has been cut off from the tree. जी फांदी झाडापासून कापलेली असते तशीच काहीतरी अवस्था आज संपूर्ण जगाची आहे. The green is gone. आणि ती चमक गेलेली आहे, हिरवेगारपणा गेलेला आहे, Dryness has come. वाळलेलं आहे, सगळं सुकलेलं आहे. The branch has to be attached to the tree. ती फांदी झाडाला लागलेली पाहिजे, Then it will be green again. मग ती फांदी परत हिरवी होईल. Yet even in all this, तरी या सगळ्यात God's love never abandoned humanity. देवाच्या प्रेमानं मानव जातीला सोडलं नाही. To restore hope and bring us back to Him, आशा परत द्यायला आणि देवाकडे आपल्या सर्वांना परत आणायला God sent Jesus on this earth. देवाने येशू ख्रिस्तांना या जगात पाठवलं. Jesus took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross of Calvary, काल्वरी नावाच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. rose again on the third day, मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. offering us new life and new hope. येशूंनी आपल्याला नवीन जीवन आणि नवीन आशा अर्पणात दिली. And Jesus said आणि येशू म्हणाले in Matthew 11 verse 28, मत्थ्याचा 11वा अध्याय 28वा वचन, come to me, माझ्याकडे या all you labor and are heavy laden, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, and I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. आमेन. Bible says in Acts 24 verse 15, प्रेषितांची कृत्य 24वा अध्याय 15व वचन बायबल म्हणतं, in God I have a hope. देवात मला आशा आहे. In God I have hope. देवात, देवाच्या आत मला आशा आहे. This hope is not a wishful thought, आणि ही आशा म्हणजे एक सदिच्छा नाहीये, but a confident expectation on God's faithfulness. पण विश्वासाने भरलेली आशा आहे. देवाच्या विश्वासूपणावर, देवाच्या इमानदारीवर ठेवलेली आशा आहे. Bible says in Romans 5 verse 5, रोमकरासपत्र 5वा अध्याय 5व वचन बायबल म्हणतं, hoping in God does not disappoint us. देवावर आशा ठेवून आपण कधी निराश होत नाही. Hoping in the world will disappoint you, जगावर आशा ठेवली तर आपण निराश होणार. because it is a hope that is anchored in God's promises, कारण देवावरची आशा देवावरच्या अभिवचनांमध्ये लागलेली आहे. and it is sustained by God's love, आणि देवाच्या प्रेमाने त्या आशेला पाठिंबा दिलाय. and that love is unconditional love. आणि ते देवाचं प्रेम अटीपलीकडचं आहे. So there is no chance of not getting what you want. तर तुला जे हवं आहे ते देवावर आशा ठेवून मिळणार नाही अशी संधीच नाही, मिळणारच आहे. God is speaking directly to you. देवा थेट डायरेक्ट तुझ्याशी बोलत आहे. Bible says in Jeremiah 29 verse 11, इर्मया 29वा अध्याय 11व वचन बायबल म्हणतं, God is saying, देव सांगत आहे, for I have great plans for you, माझ्या योजना तुझ्यासाठी महान आहेत. plans to prosper you, माझी योजना आहे की तुला समृद्ध करावं. plans to give you peace माझी योजना आहे तुला शांती द्यावी. and not calamity, माझी अशी योजना नाही की तुला संकट द्यावं, but to give you hope and future. पण आशा आणि भविष्य उज्ज्वल मी तुला द्यावं. आमेन, आमेन, आमेन. Bible says in Jeremiah 31 verse 17, इर्मया 31वा अध्याय 17व वचन बायबल म्हणतं, there is hope for your future. तुझ्या भविष्यासाठी आशा आहे बेटा. There is hope for your future. तुझ्या भविष्याला आशा आहे. Jesus did not come to crush the weak येशू अशक्तांना चुरडायला आलेले नाही. or extinguish even the smallest flicker of the hope that you किंवा carry in your आशेची मिणमिणती वाट जी आहे ती विझवायला आलेले नाही. heart. No. नाही. Jesus said येशू बोलले in Matthew 12 verse 20, मत्थ्याचा 12वा अध्याय 20व वचन, He will not crush तो तुला चुरडणार नाही. even the weakest reed. अगदी अशक्त बोरू जरी असला ना तरी त्याला येशू चुरडणार नाही. He shall not put out a flickering candle. मिणमिणती वात विझवणार नाही. ती मिणमिणीत असेल पण ती पेटत राहील, ती विझणार नाही. His name shall be the hope for all the world. त्याचं नाव संपूर्ण जगासाठी आशा असेल. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus lifts the weary. येशू थकलेल्यांना वर आणतो. He restores the broken. येशू तुटलेल्यांना पुनर्वसित करतो. And he reignites hope in the hopeless. आणि येशू निराश लोकांमध्ये आशा पेटवतो. Consider the story of the woman with bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार असलेली जी बाई आहे तिला लक्षात घ्या. Bible speaks of her in Mark chapter 5. मार्कच्या 5व्या अध्यायामध्ये बायबल त्या रक्तस्रावी स्त्रीविषयी बोलतं. She had been suffering from bleeding trouble for 12 years. तिला हा रक्तस्रावाचा आजार 12 वर्ष होता. Year after year she hoped that she would be healed one day. वर्षोनवर्ष तिने आशा ठेवली की एक दिवस तरी मी बरी होईल. But her condition worsened. पण तिची अवस्था मात्र दर दिवसाला वाईट झाली. Only hoping and wishing will not change your destiny. फक्त आशा आणि सदिच्छा बाळगून आयुष्याच्या दिशा बदलत नसतात. This woman spent all her money on the doctors, या रक्तस्रावी स्त्रीनं सगळा पैसा डॉक्टरांवर खर्च केला, but none could help her. पण तिला मदत नाही मिळाली. Her case seemed hopeless आणि तिचं हे प्रकरण आता निराश वाटायला लागलं. until she heard about Jesus. आणि मग एके दिवशी तिच्या कानावर येशूंविषयी आलं.
Some things that are there in your heart, काही गोष्टी ज्या तुझ्या हृदयात असतात, which is troubling you. ज्या तुला त्रास देत You असतात, cannot share it with anyone. तू नाही कोणाला सांगू शकत त्या गोष्टी. Inside you are broken आतून तू तुटलेला असतोस and you don't find any answer. आणि तुला त्या प्रश्नांची उत्तरं सापडत नसतात. You are worried what people will say if I go to that Dapodi church. तुला टेन्शन येतं, त्या दापोडी चर्चला मी गेलो तर लोक काय म्हणतील. But your life is more important. पण लोकांच्या म्हणण्यापेक्षा तुझा जीव महत्वाचा नाही का? All those people who would say why you go there, do they ever turn to help you? जी सर्व माणसं तुला असा प्रश्न विचारतात की तू त्या दापोडीच्या चर्चला कशाला जातो, ती माणसं कधी तुला मदत करायला येतात? You should turn to them and ask them. तुम्ही त्या लोकांना मग विचारायचं, I will not go there. ठीक आहे मी नाही जाणार दापोडीच्या You solve चर्चला, my problem. तुम्ही माझ्या समस्या सोडवा ना. They will run away from you. ते पळून जातील तुमच्यापासून. People will talk. माझं म्हणायचा प्रयत्न असा आहे की लोक बोलणार, जिभा सगळ्यांना आहेत. This woman ही बाई with bleeding trouble, रक्तस्रावी, she heard about Jesus. तिने येशूविषयी ऐकलं Faith stirred in her heart तर तिच्या हृदयामध्ये विश्वास आला and she started believing. आणि ती विश्वास ठेवायला लागली And she spoke to herself, आणि स्वतःशी बोलली, if I can only touch the hem of his garment, जर फक्त जाऊन येशूंच्या जग्याच्या काठाला मला स्पर्श करता I will be healed. तर मी बरी होईन. एवढं ऐकलंय मी येशूंविषयी, माझा विश्वास आहे मी बरी होईन. Try touching anybody's garment and see how whether you will be healed. कोणाच्या जग्याला किंवा जग्याच्या काठाला जाऊन स्पर्श करा, बघा तुम्ही बरे होता का. करून तर बघा ना, Try touching anybody's करून बघा. shirt, pant. कोणाच्या शर्टला shoes. हात लावून बघ, कोणाच्या पॅन्टीला हात लावून बघ, कोणाच्या चपलांना हात लावून बघ, साडीला हात लावून बघ. It is only Jesus. फक्त येशूंमध्येच ते आहे. It is given in the Bible. बायबलमध्ये लिहिलेलं आहे. And so with renewed hope, तर नवीन आशेनं she pushed through the crowd, रक्तस्रावी स्त्री गर्दीतनं रेटत आली reached out and touched the hem of his garment. आणि जाऊन तिनं येशूंच्या जग्याच्या काठाला स्पर्श केला. Have you ever heard such a thing? असं कधी तुम्ही अगोदर ऐकलं होतं की स्पर्श त्याने मला मात्र केला, त्याच रोगी रक्तस्राव गेला. The moment she touched, ज्या क्षणाला तिने स्पर्श केला, healing virtue went into her. आरोग्याचा प्रवाह तिच्यात गेला. Does anybody carry healing virtue like that? आरोग्याची अशी शक्ती कोणी घेऊन फिरतं का? He has to be God. कोणी असं असेल तर तो देवच असला पाहिजे, हो की नाही? कोणीच असं असेल की त्याच्यात आरोग्याची तशी शक्ती आहे तर तो देवच असावा. Just touching him, she was healed. त्याला फक्त स्पर्श करून बाई बरी झाली. That was a year of deliverance. आणि ते वर्ष तिच्या सुटकेचं वर्ष ठरलं. The day you meet Jesus, that year will be the year of deliverance. ज्या वर्षी तुम्ही सुद्धा येशूंना भेटाल ते वर्षच तुमच्या सुटकेचं वर्ष ठरेल. Whatever your challenges, जी काही आव्हानं तुमच्या आयुष्यात आहेत, your hope in Jesus will never disappoint you. तुझी येशूंवरची आशा तुला कधी नाराज करणार नाही, नाही करणार. So hold on to this hope. तर या आशेला धरून राहा. He is the hope of glory. येशू सर्व गौरवाची आशा आहे. His name is Jesus. त्यांचं नाव येशू आहे. Thank him for bringing you into this season. येशूंचे आभार माना की या ऋतूत येशूंनी तुम्हाला आणलं. Thank him for bringing you for this Saturday blessing meeting. येशूंचे आभार माना की त्यांनी तुम्हाला या शनिवारच्या सभेला आणलं. Thank the person who brought you here for the meeting. ज्या माणसाने तुला या सभेला आणलं त्या माणसासाठी त्याचे आभार मान. Because कारण here you got connected to the living God. इथं येऊन तुझा संपर्क जिवंत देवाशी लागला. How much God loves you. देवाचं तुझ्यावरती किती प्रेम असेल अंदाज लाव. There are millions of people, but you came here. करोडो लोक आहेत पण तू इथे आलास. You came here. तू इथे आली. God brought you here. देवाने तुला इथे आणलं. You didn't come here by तू accident. काय अपघातानं आला नाहीस. You came here not by chance. तू काय योगायोगानं आली नाहीस. God brought you here. देवाने तुला इथे आणलंय. God intervened in your life. देवाने तुझ्या जीवनात मध्यस्थी केली आहे. Praise God. देवाला So धन्यवाद. protect your hope तर तुझी आशा सुरक्षित ठेवून जप. from the distractions and pressures of the world. जगातनं जो काही दबाव येतो, जगातनं जे काही लक्ष विचलित होण्यासारखी कामं होतात त्यापासून स्वतःच्या आशेला जप. Set your mind on Jesus. तुझं मन येशूंवर लाव. Set your focus on Jesus. तुझं लक्ष येशूंवर लाव. Set your heart on Jesus. तुझं हृदय येशूंवर लाव. Because He is faithful. कारण येशू विश्वासू आहे. He will crown your year with His goodness. येशू त्यांच्या चांगुलपणाने तुझं वर्ष मुकुटमंडित करतील. तुझ्या वर्षाला मुकुट घालतील येशू. कुठल्या नावाचा? चांगुलपण नावाचा.
Do not let anxiety or the circumstances around you steal your hope in God. अवतीभवतीच्या परिस्थितीमुळे आणि टेन्शनमुळे देवावरची आशा सोडू नकोस. Bring a smile back on your faces. तुझ्या चेहऱ्यावरचं गेलेलं हास्य परत आण. God will not rob you. देव तुला काही चोरणार नाहीये. Jesus has not come to rob you. देव किंवा येशू तुझं काही चोरायला आलेले नाहीत. Jesus said येशू बोलले in John 10 verse 10, योहान 10:10, the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगात लोकांचं चोरायला, लोकांना ठार मारायला आणि लोकांचा नाश करायला आलाय. But I have come पण येशू म्हणाले to मी give you आलोय life तुम्हाला जीवन द्यायला, and life in abundance. ते पण विपुल जीवन द्यायला, भरपूर जीवन द्यायला. Let Jesus transform your valleys of trouble into doors of hope. येशूंना तुमच्या संकटांचं खोरं आशेच्या दारात बदलू दे. And may you experience the joy and gladness that comes from walking with Him every day. आणि येशूंसोबत रोज चालून मिळणारा आनंद जो आहे त्याचा अनुभव मग तुम्हाला मिळो. The hope of the righteous shall be gladness. नीतिमानांची आशा आनंद ठरेल. This is God's promise for you this evening. देवाने आज सायंकाळी तुम्हाला दिलेलं हे वचन आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Let your hope be on Jesus. तुझी आशा येशूंवर ठेव. And the hope that is spoken in the Bible is far superior to mere wishful thinking that the world holds on to. आणि बायबल मधली आशा जी आहे ती फार श्रेष्ठ, फार वरची आहे. म्हणजे जग आणि जगातली लोक जी काही सदिच्छा देतात त्याच्याही खूप वरची देवाकडची आशा आहे. काही तुलनाच नाही त्यात. Just wishing happy new year will not bring all those wishes to be fulfilled. नवीन वर्ष सुखाचे जाओ असं लोकांना सांगून ते खरं तर होणार नाहीये. Sending flowers to a patient who is on the sick bed जो आजारी शय्येवर पडलेला रुग्ण किंवा पेशंट आहे त्याला फुलांचा गुच्छ देऊन and writing गेट वेल wish सून you speedy recovery आणि त्याला असं लिहून की तू लवकर बरा हो, will not take him out of that bed. तो त्या बेडवरनं निघणार तर नाही. God has to touch him. देवाने त्याला कुठेतरी स्पर्श करायला हवा है ना. फक्त सदिच्छा पाठवून आणि फुलं पाठवून भलं झालं असतं तर आपल्यातला कोणीच इथे आला नसता. Because we always wish का happy new year. आपण तर नेहमी सदिच्छा देतो, नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे भरभराटीचे जाओ, But it never happens. असं होत नाही. If wishes were horses, the beggars would ride. सदिच्छा घोडे असते तर भिकाऱ्यांनी ते घोडे चालवले असते, पण सदिच्छा घोडे नाहीयेत. The people of the world without God have no solid, lasting hope. जगातल्या माणसांकडे देवाशिवाय भक्कम आणि खरी आशा नाही. Mankind is moving towards death. मानवजात मृत्यूकडे चाललेली And आहे. without the knowledge of God's provision, आणि देवाच्या पुरवठ्याच्या ज्ञानाशिवाय there is no hope मानवाला आशा नाही. for whatever lies ahead of them. जे काही मानवाच्या पुढे असेल त्या कशातही त्याला आशा मिळणार नाही. Without God, nothing makes sense. अरे देवाशिवाय कशाला अर्थच लागत नाही. Your life does not make sense. देवाशिवाय तुझ्या आयुष्याला अर्थ नाही. देव आहे म्हणून सगळं आहे. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 12 verse 8, उपदेशक 12 अध्याय 8 वचन, everything is vanity, सगळं व्यर्थ आहे. the greatest vanity. व्यर्थ हो व्यर्थ, सगळं काही व्यर्थ. But with Jesus, पण येशूंसोबत everything changes. सगळं बदलतं. He gives meaning to your life. येशू जगण्याला अर्थ देतात. He gives purpose to your life. येशू तुझ्या जीवनाला संकल्प देतात. He gives hope in the midst of life's challenges. येशू ख्रिस्त जीवनातल्या आव्हानांमध्ये आशा देतात. A true hope, खरी आशा, जगायची आशा, as it is spoken in the Bible. जसं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. And this hope that the Bible speaks is more than a wish or a आणि desire. ज्या आशेविषयी बायबल सांगत आहे ना ती आशा सदिच्छा आणि इच्छा यांच्या फार पलीकडची आहे. It's a confident expectation rooted in the promises of God. ही आशा म्हणजे विश्वासाने भरलेली अपेक्षा आहे, देवात मुळावलेली. The world may place hope in temporary things, आज जग आणि जगातली माणसं तात्पुरत्या गोष्टींवर आशा ठेवतील. wealth, fame, तात्पुरत्या गोष्टी म्हणजे प्रसिद्धी, धनसंपत्ती, human effort, मानवी प्रयत्न. but these can never truly satisfy or sustain us. पण यातून तुम्हाला खरं समाधान, तृप्तता मिळणार नाही. Without God, देवाशिवाय all these things have wings and they will take off. या सगळ्या गोष्टींना पंख लागून त्या गोष्टी उडून निघून जातील. Haven't you seen it? बघितलं असेल तुम्ही. A person having loads of money, next day he becomes a beggar. एखाद्या माणसाकडे भरमसाठ पैसा आहे, अचानक काहीतरी होतं आणि दुसऱ्या दिवशी तो भिकारड्या अवस्थेत येतो. Haven't you seen? बघितलं A असेल. healthy, strong man, next day he's become weak like a bamboo. सुदृढ आरोग्यवान माणूस काहीतरी होतं,
आणि दुसऱ्या दिवशी असा एकदम सडपातळ काठीसारखा होतो. Arrogant man, एखादा उद्धट माणूस trying to put everybody under his feet. सगळ्यांना आपल्या पायाखाली टाकणारा उद्धट माणूस Suddenly, अचानक he is stricken with cancer. दुसऱ्या दिवशी त्याला कॅन्सर झालेला निघतो. And see how he walks. आणि मग बघा तो उद्धट माणूस कसा चालतो. His head is down, त्याचं डोकं खाली नमलेलं असतं, hand is shivering, त्याचे हात legs are थरथरतात, shivering, पाय थरथरतात, cannot even talk. बोलता येत नाही नीट. All the arrogance of man goes. माणसातला सगळा उद्धटपणा मग निघून जातो. Without God, देवाशिवाय we are nothing. आपण शून्य आहोत हे जाणा. Bible says, बायबल म्हणतं Romans 15 verse 13, रोमकरांस पत्र 15 अध्याय 13 वचन, may the God of hope fill you with all joy and peace as you trust on him. आशेचा देव तुला सर्व आनंदाने आणि शांतीने भरो जसं तू त्याच्यावर विश्वास ठेवत आहेस. So that you may overflow with hope by the power of the Holy Spirit. अशासाठी की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तू आशेत समृद्ध व्हावं. Hope in God is steadfast. देवावरची आशा सातत्याची Hope असते. in God is sure. देवावरची आशा खात्रीपूर्वक असते. Hope in God is dependable. देवावरची आशा अवलंबून राहण्याजोगी असते. This hope is not a fleeting emotion, आणि ही आशा म्हणजे चंचल भावना नाहीये, but a firm foundation पण एक पक्का भक्कम पाया आहे, that has the power to carry us through even the darkest times. ज्याच्यामध्ये अगदी काळाकुट्ट समयी सुद्धा आपल्याला चालवायचं सामर्थ्य आहे. Praise God. देवाला A धन्यवाद. man was brought to our meeting. एका माणसाला आपल्या सभेला आणण्यात आलं. He had some evil forces tormenting him. काहीतरी दुरात्मे, सैतानी आत्मे त्याला त्रास देत होते, छळत होते. 2 years, 2 वर्ष nothing helped him. त्याला कशातूनही मदत होईना. Everything seemed hopeless. आणि मग सगळीकडनं असं निराश वाटायला लागलं. He was becoming thinner and thinner. तो स्वतः असा बारीक बारीक होत गेला. His family brought him for the meeting. त्याच्या कुटुंबाने त्याला आपल्या सभेला आणलं. In the last prayer, शेवटच्या प्रार्थनेत the power of Jesus touched him. येशूमधल्या सामर्थ्याने त्याला स्पर्श केला. Suddenly he revived. आणि अकस्मातपणे त्याला एक संजीवन आलं. Suddenly he said, the power of Jesus touched me. अचानक तो म्हणायला लागला, येशूंच्या सामर्थ्याने मला स्पर्श झालाय. He testified on the stage. आणि इथं स्टेजवर त्याने साक्ष दिली. For the first time, पहिल्यांदा after 2 years, तो म्हणतो 2 वर्षांनंतर पहिल्यांदा I'm feeling good, I'm feeling light. मला चांगलं वाटतंय आणि मला हलकं वाटतंय असं म्हणाला. Whatever your struggles, जे काही तुमचे संघर्ष आहेत, whether they are financial burdens, मग काय आर्थिक अडचण म्हणा, broken relationships, तुटलेली नाती म्हणा, failing health, तुमचं आरोग्य कुठे अपयशी होत असेल तर ते म्हणा, don't despair. तुम्ही निराश होऊ नका. Because despair is the absence of hope in God. व्याकुळ होऊ नका, कारण व्याकुळ होणं, निराश होणं म्हणजे देवावर आशा न असणं आहे. And that will lead you to darkness. आणि त्यातून तुम्ही अंधारात जाल बरं का. But even in the deepest trials, पण अगदी खोल अशा समस्यांमध्ये सुद्धा if your hope is in God, जर तुमची आशा देवावर असेल you will find strength to endure. तर तुम्हाला ते सहन करायची ताकद मिळेल You will find strength to overcome. आणि तुम्हाला विजयी व्हायची शक्ती मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. So as you journey this year 2025, तर या 20-25 साली जसा तुम्ही प्रवास कराल, cling to hope. आयुष्याच्या प्रवासात देवावरच्या आशेला लपटून राहा. You may have challenges, कदाचित तुमच्या आयुष्यात आव्हानं येतील, delays, उशीर होईल, unexpected trials. अनपेक्षित समस्या पण But येतील, don't let your trust go off on God. पण तुझा विश्वास देवावरचा सोडू नकोस. Just as God honored Job's faith, जसं देवाने योबाच्या विश्वासाचा मान केला, God will honor your faith also tonight. तसा आज रात्री देव तुझ्याही विश्वासाचा मान करेल. Yes. होय, He sees your tears. देव तुझे अश्रू पाहतो, He hears your prayers. देव तुझी प्रार्थना ऐकतो. He knows what is there in our hearts. देवाला माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या हृदयात काय चाललंय. He knows everything. देवाला सगळं माहिती असतं. Even if you don't say it, He will know it. जरी तू बोलला नाहीस तरी देवाला कळतं तुझ्या हृदयात चाललंय काय. But only return back to God, पण फक्त देवाकडे परत या असं म्हणणं आहे. and He will restore all things that you have lost. आणि जे काही तुझं नुकसान झालंय ते देव सगळं तुला पुनर्वसित करेल. I declare मी घोषित करतो, that the canvas of this year will be painted with joy. या वर्षाच्या कॅनव्हसवर आनंद रंगला जावा. I declare मी घोषित करतो, that the canvas of your life and this year will be painted with love and fulfillment. तुझ्या आयुष्याच्या कॅनव्हसवर आज प्रीती आणि संपूर्णता रंगवली जावी. In the mighty name of Jesus, येशूंच्या महान नावामध्ये may 2025 be a year of new opportunities for you. 20-25 हे वर्ष तुझ्यासाठी नवीन संधीचं वर्ष असावं. A time to enter into possibilities that you never imagined ever before. अशी वेळ यावी या वर्षी की अशक्य गोष्टींमध्ये तू प्रवेश करावा त्याची तू कधी कल्पना केली नाही. In the name of Jesus, येशूंच्या नावात
A season where God Almighty will redeem and restore your destiny. एक असा ऋतू की ज्या ऋतूमध्ये सर्व सामर्थ्यवान देव तुझ्या दिशेला परत पुनर्वसित करेल. In the name of Jesus. येशूंच्या नावात. As you journey in this new year. या नवीन वर्षी जसं तुम्ही हा प्रवास कराल. Remember. लक्षात ठेवा. That the true magic of life unfolds when you remain steadfast in the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण सातत्याने राहिल्यानंतर आयुष्याची खरी जादू आपल्याला प्रगट होते. Make a commitment to stay close to Him. येशूंच्या जवळ राहायचा करार करा. Make a commitment to attend every Saturday blessing meeting. दर शनिवारच्या सभेला यायचा करार करा. And to immerse yourself in His word. आणि स्वतःला येशूंच्या शब्दात भिजवायचा करार करा. Make a commitment that you will seek Jesus' face every morning. असा करार करा की मी रोज सकाळी येशूंना प्रार्थना करीन. Trust in Him more and more. अजून त्यांच्यावर विश्वास ठेवा. For it is in His presence that true joy and peace are found. कारण येशूंच्या सहवासात खरा आनंद आणि शांती सापडते. Embrace the unknown with courage and curiosity. जे अनोळखी आहे, जे आपल्याला माहित नाहीये, त्याला धाडसाने तोंड देऊन मिठी मारा. Let every step you take this year जे प्रत्येक पाऊल या वर्षी तुम्ही उचलाल be guided by faith. त्या पावलाला विश्वासाचं मार्गदर्शन असो. Walk humbly with your God, नम्रपणे तुझ्या देवासोबत चाल, knowing that God's plan for you are good जाणून की देवाची योजना माझ्यासाठी चांगली आहे and they are filled with hope. आणि त्याची योजना माझ्यासाठी आशेने भरलेली आहे. I pray मी प्रार्थना that करतो your days in 2025 will be sprinkled with moments that warm your hearts and strengthen your spirit. 20-25 मधले तुझे दिवस असे असावेत की ज्या दिवसांना देवाकडची ऊब मिळावी आणि देवाकडची शक्ती मिळावी. May you experience the fullness of God's grace and favor. देवाच्या कृपेची संपूर्णता आणि देवाच्या अनुग्रहाची संपूर्णता या नवीन वर्षी तुम्हाला लाभावी. It should start from now on in Jesus' name. आतापासून येशूंच्या नावात हे सगळं सुरू व्हावं. May every desire of your heart be fulfilled in alignment with God's perfect will. देवाच्या परिपूर्ण इच्छेनुरूप तुझ्या हृदयातली प्रत्येक इच्छा पूर्ण होवो. And may you begin to start hearing good news from now on. आणि आतापासून पुढे तुला चांगली बातमी मिळायला लागो. Even as you are about to leave this place, start hearing good news. जसं आज रात्री तुम्ही जागा सोडून घरी जाल तसं तुम्हाला चांगल्या बातम्या कानावर मिळोत. In the name of Jesus. येशूंच्या नावात. I speak blessings to your case in Jesus' name. तुझ्या जीवनावर येशूंचे आशीर्वाद पुकारतो मी येशूंच्या नावात. I speak restoration in your life in Jesus' name. तुझ्या जीवनावर पुनर्वसन घोषित करतो मी येशूंच्या नावात. I declare abundant of joy in your life in Jesus' name. तुझ्या आयुष्यात विपुल आनंद घोषित करतो मी येशूंच्या नावात. Let 2025 be a year of victory. 20-25 तुझ्यासाठी एक विजयी वर्ष असो. Say amen. म्हणा आमेन. Yes, say yes. म्हणा हो. And breakthrough आणि नवीन सुरुवात and divine favor. आणि दैविक कृपा असो. In Jesus' name. येशूंच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. We will pray now. आता आपण प्रार्थना करूया. It's a great day to start the year with God's blessings. देवाच्या आशीर्वादानं वर्षाची सुरुवात करणं म्हणून आजचा दिवस महान आहे. What you did today was the best you could have ever done. तुम्ही आज जे इथे येऊन केलेलं आहे ते सर्वोत्तम काम केलेलं आहे. Meeting your friends, you can meet them anytime. अरे मित्रांना काय कधीही भेटू शकतो रे, आज नाही तर उद्या भेटू. Party time is anytime. पार्टी कधी पण करू शकतो. This is most important. हे शनिवारचं फार महत्वाचं आहे. This is the foundation for your life. हा तुझ्या आयुष्याचा पाया आहे. Have God, have everything. देवाला ठेव तर तुझ्याकडे सगळं राहील. Your friends may leave, but God will not. तुझे मित्र कदाचित तुला सोडून जातील, देव तुला कधी सोडणार नाही. Your friends will turn enemies, but God will not. तुझे मित्र तुझे शत्रू होऊ शकतात पण देव नाही. People can be jealous of you, but not God. लोक तुझ्यावर जळतील कदाचित पण देव नाही जळणार तुझ्यावर. Why God will be jealous of you? देव कशाला तुझ्यावर जळेल? He has more than what you have. देवाकडे तुझ्याहून खूप जास्त आहे. He loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. He can supply all your needs. देव तुझ्या सर्व गरजा भागवू शकतो. On His name I live. देवाच्या नावावर मी जगत आहे. In His mercy I live. देवाच्या दयेवर मी जगत आहे. By His grace I live. देवाच्या कृपेनं मी जगत आहे. Every day I breathe because of His grace. रोज माझा श्वास चालू आहे त्याच्या कृपेनं.
Amen. आमेन. So we are going to pray today. मग आज आपण प्रार्थना करणार आहोत. Every power has to be broken tonight in Jesus' name. प्रत्येक सामर्थ्य शक्ती येशूंच्या नावात आज तुटायला The हवी. power of Jesus will touch you tonight. येशूंच्या सामर्थ्याचा आज रात्री तुम्हाला स्पर्श होईल. The devil has to flee tonight. सैतान आज रात्री पळून गेलाच पाहिजे. His work is over. सैतानाचं काम संपलेलं He आहे. has to leave you. सैतान तुम्हाला सोडून He गेला has to leave पाहिजे. your family. सैतानाने तुमचा परिवार सोडला And पाहिजे he will do it. आणि देव असं करणार. We don't want him in this new year. आपल्याला या नवीन वर्षी सैतान नकोय. My Jesus will set you free. माझे येशू तुम्हाला सुटका देतील. All those evil powers will be broken. त्या सर्व सैतानी शक्त्या तुटून जातील. My Jesus can heal you right now. माझे येशू तुम्हाला आत्ताही बरं करू All शकतात. that pressure he will remove from your तो life. सगळा दबाव माझे येशू तुझ्या आयुष्यातून काढतील. Are you ready to pray? तयार आहात प्रार्थना Then raise करायला. one hand towards मग heaven. एक हात असा वर कराल. One hand placed on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काही त्रास आहे त्या भागावर ठेवाल. If somebody is sick, place your hand on them. कोणी तुमचा आजारी असेल तर त्यांच्यावर हात ठेवाल. Somebody is sick in the hospital, remember कोणी them. दवाखान्यात आजारी असेल तर त्यांची आठवण कराल. Now is your time. आताची वेळ तुझी वेळ It आहे. is between you and God. आता तू आणि तुझा देव. Nobody in between. बाकी कोणीही मध्ये येता कामा नये. Your life has to be made tonight. तुझं जीवन आज रात्री बनलंच पाहिजे. Your life has to be lifted up tonight. तुझं जीवन आज रात्री उत्कर्षाला आलंच पाहिजे. Your life has to see a sea of change. तुझ्या जीवनाला एका परिवर्तनाचा सागर दिसलाच An पाहिजे. improvement has to come now. आणि तुझं जीवन आता सुधारलंच पाहिजे. This year there has to be a mighty change. या वर्षी तुझ्या जीवनात महान बदल आला पाहिजे. And it has to begin now. आणि आता त्याची सुरुवात झाली Are you पाहिजे. ready? तयार आहात? Then come on, pray with me. मग चला डोळे बंद करा. माझ्या मागून बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Lord Jesus, प्रभू येशू I am in a terrible mess. माझी परिस्थिती फार वाईट आहे. I don't know how this new year will be. मला माहित नाही हे नवीन वर्ष कसं But असतं. I know पण मला हे if ठाऊक I आहे. hope in you, मी तुझ्यावर आशा ठेवली my destiny will change. तर माझ्या आयुष्याची दिशा Lord बदलेल. Jesus, प्रभू येशू I am sorry for all my sins. मला माफ कर माझ्या सर्व पापांविषयी. Forgive me. मला क्षमा कर For माझ्या all my पापांची. sins. माझ्या सर्व पापांची मला क्षमा कर. Wash me by your blood. मला धुवून काढ तुझ्या रक्तात. Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. I believe in you. माझा तुझ्यावर विश्वास I आहे. trust in you. माझा तुझ्यावर भरोसा आहे. Jesus, येशू come down खाली ये and touch me आणि मला स्पर्श and कर. heal me आणि मला आरोग्य and दे. deliver आणि me. मला सुटका दे. Jesus is coming. येशू येत He आहे. is coming right now. येशू आत्ता या वेळेला येत He आहे. is touching you right now. येशू तुला आत्ता स्पर्श करतात. Every sickness, प्रत्येक आजार every आणि disease, रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave. सोड. Leave in the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ दे. Your sickness is going. तुमचे आजार जात Your आहेत. sickness is going. तुमचे आजार जात Your आहेत. pain is going. तुमच्या वेदना जात आहेत. I command you, you sickness, मी सगळ्या आजारांना आज्ञा करतो be gone जाऊ in दे. Jesus' name. येशूच्या नावात ते आजार जाऊ दे. Every headache, डोकेदुखी people suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूच्या It नावात is happening. घडत आहे. Jesus is touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श There करत is a personal touch on your life. एक व्यक्तिगत स्पर्श तुझ्या जीवनावर येत आहे. Every swelling in the body, अंगावर आलेली सूज vanish in Jesus' name. येशूच्या नावात जाऊ दे. Swelling in the body, अंगावर आलेली सूज vanish in the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lumps in the body, अंगावर आलेल्या गाठी people who have lumps in the त्या body, लोकांच्या अंगावर गाठी आल्या. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूच्या नावात In Jesus' name. येशूच्या नावात Arthritis, संधिवात people suffering with ज्या arthritis, लोकांना संधिवात झाला Lord Jesus, प्रभू येशू have mercy on them त्यांच्यावर दया कर and heal आणि them त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूच्या नावात Come on, call. चला सर्वांनी त्याचा धावा करा करा. Call on him सर्वांनी प्रभूचा धावा करा. and he will touch you. प्रभू तुम्हाला स्पर्श करेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People suffering with ज्या ulcer, लोकांना अल्सर झाले Lord Jesus, प्रभू येशू touch them right now त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let that ulcer go in Jesus' ते name. अल्सर येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Check up in your body. आपलं शरीर तपासा. That pain is going. त्या वेदना जात आहेत. That lump is going. ती गाठ जात आहे. That sickness is going. तो आजार जात आहे. Check it. तपासा. Some improvement is taking place. काहीतरी सुधारणूक होत आहे.
Tumor. ट्यूमर, People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालं, Lord Jesus touched them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर healed them. आणि त्यांना आरोग्य दे. Let that tumor vanish in ते Jesus' name. ट्यूमर येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Stone in the kidney. किडनी मध्ये झालेले खडे, People who have stone in the kidney. ज्या लोकांच्या किडनी मध्ये खडे आहेत, Lord Jesus touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूंच्या In नावात, Jesus' name. येशूंच्या नावात. Fever. ताप, People suffering with fever. ज्या लोकांना ताप आलाय, Lord Jesus touch them. प्रभू येशू त्यांना Let स्पर्श that कर fever vanish in Jesus' आणि तो name. ताप येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या In नावात, the name of Jesus. येशूंच्या नावात. Knee problem. गुडघ्यांच्या वाट्यांचा Lord, I आजार, pray you touch them. प्रभू त्यांना स्पर्श कर Heal their knees in Jesus' आणि name. त्यांच्या गुडघ्यांना आरोग्य दे येशूंच्या नावात. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up in Jesus' name. उठा येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद See, येशू. it's happening. बघा होत आहे. Jesus is touching you. येशू तुला स्पर्श करताय. On this new year, He is touching you. या नवीन वर्षाला येशू तुला स्पर्श He is करताय. interested in your life. येशूला तुझ्या जीवनामध्ये रस आहे. He was with you in 2024. 2024 मध्ये येशू तुझ्या सोबत होते. He has entered 2025. 2025 मध्ये सुद्धा येशू तुझ्या सोबत आलेले That आहेत. same Jesus of 2024 is right now here. 2024 मधले येशू आता या वेळेला इथे आहेत And He is showing His interest in your आणि life. तुझ्या जीवनामध्ये इंटरेस्ट दाखवतात. Be healed in Jesus' येशूच्या name. नावात बरे व्हा. Cancer. Cancer. People suffering with ज्या cancer. लोकांना कॅन्सर झाला, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Asthma. दम्याचा People आजार, suffering with ज्या asthma. लोकांना दम्याचा आजार Lord, आहे, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर heal them. आणि त्यांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. Lord, प्रभू touch their eyes. त्यांच्या डोळ्यांना स्पर्श Touch कर, their ears. त्यांच्या कानांना स्पर्श Touch कर, their mouth. त्यांच्या मुखाला स्पर्श In कर Jesus' name. येशूंच्या नावात. Now you devil आता सैताना who is attacking the people, जो लोकांवर हल्ला I करतोय, command you in तुला Jesus' मी name. आज्ञा करतो येशूंच्या नावात, Leave. सोड. Devil go. सैतानाचा, Devil go. सैतानाचा, In the name of Jesus. येशूंच्या नावाचा, In the name of Jesus. येशूंच्या See, नावाचा. the devil is leaving you. सैतान तुला सोडून चाललाय. Leave. सोड सैताना. You devil in the name of सैताना Jesus. येशूंच्या नावात सोड. Every witchcraft power, चेटू करणी, every demonic power, सैतानी शक्ती, every divination power, तंत्रमंत्र विद्या, leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. You also say, तुम्ही पण बोला. say, devil, leave me म्हणा सैताना मला in सोड Jesus' name. येशूंच्या नावात. Leave me in Jesus' name. सोड मला येशूंच्या नावात. Every evil powers, leave me in Jesus' name. सर्व वाईट शक्त्या मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Every fear, leave me in Jesus' सगळी name. भीती मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Say it. बोला. Every curse, leave me in Jesus' name. प्रत्येक शाप मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. Every demonic power in my family, leave. माझ्या परिवारातलं सगळं सैतानी सामर्थ्य येशूंच्या नावात जाऊ दे. You are robbing away my peace and my joy. Leave सैताना, me, you तू माझा devil. आनंद, माझी शांती चोरून नेतोय. सोड मला येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Jesus has given me victory. येशूंनी मला विजय दिलाय. Leave. सोड. Leave. सोड. Leave. सोड. Leave. सोड. In Jesus' name. येशूंच्या नावात In सोड. Jesus' name. येशूंच्या नावात In सोड. Jesus' name. येशूंच्या नावात सोड. He is going away. तो चालला. His power is gone. सैतानी सामर्थ्य He is गेलं. defeated. सैतान हरलाय. Now I pray, आता मी प्रार्थना करतो, whatever they want, give it to them. प्रभू या लोकांना जे काही हवंय त्यांना दे. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, give them a ज्यांना house. घर हवंय त्यांना घर दे. Those who need a financial breakthrough, ज्यांना आर्थिक नवीन सुरुवात हवी आहे bless them, त्यांना Lord. पैशाचा आशीर्वाद दे. Fulfill their heart's मनोकामना desires. त्यांच्या पूर्ण कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Those couples who need a blessing of a child, ज्या जोडप्यांना संतान हवंय bless them. त्यांना संतानाचा आशीर्वाद दे. Bless their business. त्यांचे व्यवसाय आशीर्वादित कर. Whatever desire they have, जी काही त्यांची इच्छा आहे give it to them ती today. पूर्ण कर. आज पूर्ण कर. Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and आमेन. amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Give a big clap to एक Jesus. जोरात येशूसाठी टाळी वाजवा. जोरात टाळी वाजवा. And don't worry, आणि काळजी करू नका. Jesus has taken care. येशूंनी सर्व काही सांभाळलंय. Everything will be all right. सगळं काही ठीकठाक होईल. Your 2024 तुझं 2024 shall bring good tidings for you. 2025 2024 तुझ्यासाठी सुबंधन आणेल. Your 2025 will bring good tidings for you. 2025 हे साल तुझ्यासाठी सुबंधन म्हणजे चांगलं बंधन आणेल. Just hope in God. केवळ देवावर आशा ठेव. Amen. आमेन.